अथर्व आणि भक्ती बालपणापासूनचे जिवलग मित्रमैत्रीण दोघांचा प्रेमविवाह, पण भक्तीने गळफास घेऊन आत्महत्या का केली? नाशिक जिल्ह्यातील येवला या शहरामध्ये दिलीप प्रभाकर माडेवाले हे 61 वर्षीय गृहस्थ राहतात. येवला शहरातील लक्ष्मीनारायण रोड येथे त्यांचे निवासस्थान आहे. त्यांचा सोनाराचा व्यवसाय असून ते आपली पत्नी संगीता आणि मुलगा अक्षय यांच्यासोबत राहतात. त्यांना एक मुलगी आहे, तिचे नाव ती 2017 साली तिचा अथर्व योगेश गुजराती यांच्यासोबत प्रेमविवाह झालेला आहे. लग्नानंतर ती आपल्या सासरी ठक्कर ट्रेझर प्लॉट नंबर A2 नवीन पंडित कॉलनी नाशिक या ठिकाणी राहत होती. त्यानंतर सासू सासऱ्याची पटत नसल्याने ती आपल्या पतीसोबत 1.5 वर्षापासून प्लॉट नंबर 10 ई विंग सम्राट ट्रॉपिकॉनो सिरीज मेडोज आनंद वस्ती नाशिक या ठिकाणी राहते. दिनांक 3 डिसेंबर 2017 रोजी भक्ती हिने अथर्व सोबत प्रेमविवाह केलेला आणि ती सासरी नांदू लागली होती. पण लग्नानंतर त्याचे खरे रूप भक्तीला दिसू लागले होते. आतापर्यंत तो तिच्याशी प्रेमाने वागत होता, पण लग्नानंतर थोड्याच दिवसात तो दारू पिऊन भक्तीला मारहाणही करू लागलेला होता. तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये असे तो म्हणू लागला होता. तुझ्या बापाने लग्नात काहीच मानपान केला नाही असे म्हणून तो सतत त्रास देऊ लागलेला होता आणि तिचा छळ करू लागलेला होता. भक्तीने अथर्व सोबत प्रेमविवाह केल्याने ती सर्व त्रास निमूटपणे सहन करत असे. आतापर्यंत तिने याबाबत कोणतीच तक्रार माहेरी केलेली नव्हती, पण हा त्रास आता मात्र वाढू लागल्यावर मात्र जानेवारी 2025 रोजी तिने आपला भाऊ अक्षय याला फोन करून सांगितले की माझे पती अथर्व हे मला खूप त्रास देत असून मला कायमचे माहेरी यायचे आहे. तेव्हा अक्षयने ही बाब आई वडिलांना सांगितली. भक्तीची आई ही तातडीने नाशिकला गेली आणि भक्ती आणि तिचा मुलगा आरव यांना घेऊन येवला येथे घेऊन परत आली. भक्ती माहेरी निघून आल्यावर अथर्व हा तिला वारंवार फोन करून आणि मेसेज करून त्रास देऊ लागला होता. 2-3 दिवसांनी रात्री 12:30च्या सुमारास तो येवला येथे आला आणि आता मी भक्तीला त्रास देणार नाही असे म्हणत तिला व मुलगा आरव याला सोबत घेऊन जाण्याबाबत बोलू लागला होता. भक्तीचे आई वडील आणि भाऊ यांनी अथर्व याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता उलट त्याने या तिघांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि रागात घरी निघून गेला. त्यानंतर 2-2.5 महिन्यांनी अथर्व पुन्हा येवला येथे आला आणि भक्ती हिला त्रास देणार नाही, तिच्याशी भांडण वगैरे करणार नाही असे सांगून विनवण्या करू लागला. तेव्हा भक्तीच्या आई वडिलांनी तिची समजूत घालून मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको म्हणून नातेवाईकांची बैठक घेऊन एक संधी द्यावी या हेतूने भक्तीची इच्छा नसतानाही तिच्या आई वडिलांनी तिला अथर्व सोबत सासरी नांदायला पाठवून दिले. मात्र काही दिवस चांगले वागल्यानंतर अथर्वचे पुन्हा दारू पिऊन भक्तीला त्रास देण्याचे उद्योग सुरू झाले होते. रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी रात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान भक्तीने मोबाईल फोनवरून भाऊ अक्षय याच व्हॉट्सअपवर मेसेज केला की अथर्व हा पुन्हा दारू पिऊन त्रास देत आहे, मला शिवीगाळ आणि मारहाण करून माझा छळ करत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच अक्षय बहिणीच्या घरी तिला घेऊन जाण्यासाठी गेला असता अथर्व आणि त्यांचे आई वडील यांच्यासोबत बैठक झाली. सासरे योगेश गुजराती, सासू मधुरा आणि पती अथर्व यांनी सतत दिलेल्या त्रासाचा पाडा भक्तीने वाचला. तेव्हा भक्तीचे सासू सासऱ्यांनी अक्षयला सांगितले की आम्ही यापुढे तिला कोणताही त्रास देणार नाही, भक्तीला घेऊन जाऊ नका. अथर्व यालाही आम्ही नीट समजावून सांगतो अशी हमी त्यांनी दिली. त्यामुळे अक्षय तसाच माघारी परतला. 2-4 दिवस भक्तीला बऱ्यापैकी वागल्यावर अथर्व आणि त्याचे आई वडील भक्तीशी काही कुरापत काढून तिच्याशी भांडण करू लागले, तिला त्रास देऊ लागले. तर अथर्व पुन्हा दारू पिऊन तिला मारहाण करू लागला. तेव्हा भक्तीने आपला मुलगा आरव याच घेऊन कायमचे माहेरी निघून जाणार असल्याचे अथर्वला स्पष्टपणे सांगितले. तशी माहिती तिने भाऊ अक्षय आणि आई वडिलांना दिली. यावरून अथर्व आणि त्याचे आई वडील हे भक्तीला अजूनही त्रास देत असल्याचे त्यांना समजले. माहेरून पैसे घेऊन ये अशी सतत मागणी करून भक्तीचा शारीरिक आणि मानसिक छळ तिचा पती, सासू आणि सासरे यांनी केल्याने ती कंटाळलेली होती.
तिला आता जीवन नकोसे वाटू लागले होते. सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान भक्तीने घरातील बेडरूमच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली. भक्तीचे सासू सासरे आणि पती अथर्व यांना भक्तीने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी तातडीने तिला खाली उतरून घेतले आणि जवळील डॉक्टर वाजे यांना बोलावले. तेव्हा त्यांनी भक्तीस तपासून ती मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ आणि भक्तीच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी 11:15 ते 11 वाजण्याच्या सुमारास भक्तीचे सासरे योगेश गुजराती यांनी भक्तीच्या वडिलांना फोन करून कळवले की भक्तीने चुकीचे पाऊल उचललेले असून तुम्ही लवकरात लवकर नाशिक येथे पोहोचा. त्याप्रमाणे काही नातेवाईकांना सोबत घेऊन दिलीप माडेवाले हे आनंदवली येथील त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्रासाला आणि छळाला कंटाळून भक्तीने बेडरूमच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. दिलीप प्रभाकर मांडेवाले यांनी गंगापूर पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 123/2025 भारतीय न्याय संहिता कलम 108, 352, 35 व 115(2) नुसार पती अथर्व योगेश गुजराती, सासरे योगेश मणिलाल गुजराती व सासू मधुरा योगेश गुजराती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर पोलीस अटक करतील या भीतीने अथर्व व त्याचे वडील योगेश गुजराती हे नवसारी गुजरात येथे पळून गेले. भक्तीच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहिले नव्हते. दोघेजण 20 किलोमीटर अंतरावर स्वतंत्रपणे राहिलेले होते. पोलिसांना ट्रेस लागू नये म्हणून त्यांनी ही शक्कल लढवलेली होती. शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या सहकार्याने तांत्रिक सहाय्याने तपास केला असता अथर्व योगेश आणि मधुरा गुजराती हे तिघेजण नवसारी गुजरात येथे असल्याचे समजले. त्यानंतर पथकाने दिनांक 24 मे 2025 रोजी पोस्दा पोलिसांच्या हद्दीतील गुजरात वन विकास मंडळालगतच्या वलीन उद्योग नॉलाट येथून अथर्व वय वर्षे 35 याला तर योगेश वय वर्षे 65 यांना महाराजा गेस्ट हाऊस मधून अटक केली. त्यांच्या ताब्यातून MH15 JM 7421 ही कार आणि मोबाईल असा 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने या पथकाने ही कारवाई केली. भक्ती ही पेशाने वकील होती, परंतु ती प्रॅक्टिस करत नव्हती. तर अथर्व हा पंचवटीमध्ये बी बियाणे आणि कृषी औषधांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. भक्ती ही परजातीची होती. दोघांचा प्रेमविवाह झाल्यानंतर अथर्वने खरे रूप दाखवण्यास सुरुवात केलेली होती. बाहेरून पैसे आणावेत यासाठी तिचा छळ करू लागलेला होता. दारू पिऊन रोज तिला मारहाण करू लागलेला होता. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अथर्व आणि भक्ती बालवयापासून परिचित होते. 10 वर्षापासून त्यांचे प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमविवाहाला अथर्वच्या आई वडिलांचा स्पष्टपणे विरोध होता. त्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे. अथर्वच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होता अशी चर्चा आहे. सध्या भक्तीचा मुलगा तिच्या आई वडिलांच्याकडे आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेंदर सिंग राजपूत आणि हर्षल अहिरराव हे पुढील तपास करत आहेत.